हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण खूप सारे प्रोग्राम्स घेणार आहोत. तर चला तर मग इथं टर्बो सी सिलेक्ट करूया आपल्या कंपायलरवरती. आणि आज पहिला प्रोग्राम आपण घेणार आहोत ते म्हणजेच कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्ट कीवर्डचा वापर करायचा. कसा करायचा ते आपण कॉन्स्टंटची थिअरी तर बघितलेली आहे, पण आता कॉन्स्ट कीवर्डचा वापर कसा करायचा ते पाहूया. तर इथं कमेंट लाईन मध्ये मी आधी लिहितो यूज ऑफ कॉन्स्ट कीवर्ड. यूज ऑफ कॉन्स्ट कीवर्ड. मित्रांनो, ह्याची थिअरी आपण पाहिलेली आहे की कॉन्स्ट कीवर्ड का वापरतात. एखादा व्हेरिएबल जर आपल्याला कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा असेल तर त्या टाइमाला आपण कॉन्स्ट कीवर्ड वापरतो. तर हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेऊया. हॅश इन्क्लूड stdio.h. त्याच्या खाली आपल्याला प्रिंट एफ स्कॅन एफ वापरायचंच आहे. सोबत क्लिअर स्क्रीन आणि गेट सी एच हे सुद्धा फंक्शन्स वापरायचे आहे. तर क्लिअर स्क्रीन साठी आपण conio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेऊ. हॅश इन्क्लूड conio.h. तर ही हेडर फाईल आपण इन्क्लूड केलेली आहे. आता आपण मेन फंक्शन इन्क्लूड करून घेऊ. मेन फंक्शन वाईड मेन. वाईड मेन हा फंक्शन आपण इन्क्लूड करून घेऊ. या वाईड मेन फंक्शन नंतर कर्ली ब्रेसेस, असे दोन कर्ली ब्रेसेस, आणि या कर्ली ब्रेस मध्ये आपण आपला प्रोग्राम लिहित असतो. तर या कर्ली ब्रेस मध्ये प्रोग्राम लिहिलेला तोच एक्झिक्यूट होत असतंय. तर पहिल्यांदी आपण समजून घेऊ कॉन्स्ट कीवर्ड का म्हणून लागते. जेव्हा आपण इंटीजर ए याची व्हॅल्यू आपण 10 दिली, इंटीजर ए ची व्हॅल्यू जर आपण 10 दिली समजा, तर जेव्हा आपण प्रिंट एफ या फंक्शन मध्ये 10 जर व्हॅल्यू प्रिंट केली, प्रिंट एफ या फंक्शन मध्ये %d टाकून व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू %d टाकली, आणि व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करतो माहिती का मित्रांनो, इथं ए टाकून देतो कॉमा लावून. ज्याची व्हॅल्यू डिस्प्ले करायची तुम्हाला त्या व्हेरिएबलचं नाव आपण तिथं लिहितो, आणि हे सेमी कॉलमनी ही लाईन एंड करून टाकतो. तर आता ए ची व्हॅल्यू, आता आउटपुट मध्ये ए ची व्हॅल्यू ही डिस्प्ले व्हायला पाहिजे. हा, ए ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले झालेली, ए ची व्हॅल्यू 10. तर आता मित्रांनो, तुम्ही म्हणता इथं हे सर्व कसं आलं, हे सर्व हे 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 इथं हे सर्व कसं आलं. तर मित्रांनो, या सर्व आपण ती फंक्शन ऍड केली नाहीत ना, म्हणून हे सर्व आलेलं आहे. कोणतं फंक्शन? क्लिअर स्क्रीन. CLRSCR, क्लिअर स्क्रीन हे नावाचं फंक्शन असं तिथं करून घ्यायचं. हे फंक्शन हमेशा न्यू लाईनवरच एक्झिक्यूट करायचं. आता मी कसं इथं वर टाकले ते वर नाही, इथं असं न्यू लाईनवर क्रिएट करायचं आणि त्याला क्लोज करून टाकायचं स्टेटमेंटनी, सेमी कॉलमनी त्याला क्लोज करून टाकायचं. आणि शेवटी गेट CH, प्रोग्रामच्या शेवटी GETCHE, गेट CHE असं फंक्शन टाईप करून त्याला क्लोज करायचं ह्या सेमी कॉलमनी. तर मित्रांनो, आता तुम्ही आउटपुट मध्ये पहा, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10 आलेला आहे. कॉन्स्ट कीवर्ड आपण कशामुळे वापरतो मित्रांनो, तुम्हाला माहिती असावे.
ही व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू, सर आपण ए ची व्हॅल्यू आता इथं 10 डिक्लेअर केली हा. तर इथं जर आपण ए ची व्हॅल्यू बदलली, ए ची व्हॅल्यू आपण आता इथं डिक्लेअर करू, ए ची व्हॅल्यू आपण 5 डिक्लेअर करू आणि आता परत ए ची व्हॅल्यू आपण प्रिंट करू. ए ची व्हॅल्यू परत आपण प्रिंट करू. आता काय येईल मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला ए ची व्हॅल्यू 10 येईल या फंक्शनमुळं, आणि दुसऱ्यांदा आपल्याला ए ची व्हॅल्यू आपल्याला काय येईल माहिती का मित्रांनो, 5 येईल या प्रिंटफ फंक्शनमुळं. तर आता आउटपुट स्क्रीनला पहा, हे पहा मित्रांनो, इथं स्लॅश एन लावलं नाही म्हणून एकाच लाईनीमध्ये आलेलं आहे. आपण स्लॅश एन मध्ये लावूया, इथं स्लॅश एन लावूया. ही अशा चुक्या, छोट्या छोट्या चुक्या होत राहतात मित्रांनो, ते त्याच होऊ देऊ नये म्हणजे एका प्रोग्रामरचं काम राहते. इथं स्लॅश एन लावल्याने न्यू लाईन मध्ये आलेला आहे. 10 ए ची व्हॅल्यू 10 आली, खाली ए ची व्हॅल्यू 5 आली. ए ची व्हॅल्यू ही बदलू शकते मित्रांनो, बदलू शकते म्हणजे इथं आपण ए ची व्हॅल्यू 5 डिक्लेअर केली म्हणून आता इथे ह्या प्रिंटफ फंक्शन मध्ये ए ची व्हॅल्यू चेंज झाली. इथं वर काय होती, 10 होती, तर इथं 5 झाली. तर कॉन्स्ट कीवर्डचा वापर कशामुळे करतो मित्रांनो आपण, जर आपण इथं ए च्या आधी जर कॉन्स्ट लावलं, CONST, कॉन्स्ट कीवर्ड जर वापरला, कॉन्स्ट हा जर कीवर्ड आपण जर वापरला, समजा कोणत्याही प्रोग्राम मध्ये हा कीवर्ड वापरला, तर ती ए ची व्हॅल्यू ही फिक्स राहील. आता इथं ए ची व्हॅल्यू काय राहते मित्रांनो, ए ची व्हॅल्यू काय आहे 10, तर ही व्हॅल्यू 10 फिक्स राहील. आणि हा इंटिजर ही इथं डिफाईन करायचा, असा इंटिजर ह्याचा डाटा टाईप इथं डिफाईन करायचा नाही, इथं हे कॉन्स्टच्या पुढं डिफाईन करायचा. तर कॉन्स्ट इंटिजरची व्हॅल्यू काय आहे, ए 10. आता ही 10 व्हॅल्यू ह्या इंटिजर साठी फिक्स झाली. आता जर तुम्ही इथं ए ची व्हॅल्यू चेंज करायला बघता तर ते तुम्हाला एरर मेसेज दाखवतो. आता आपण रन करून पाहूया एरर मेसेज. हे पहा मित्रांनो, एरर हा मेसेज आलेला आहे. इथं एरर मेसेज आलेला आहे मित्रांनो, लाईन नंबर 10 ला एरर मेसेज आलेला आहे. आता पहा, लाईन नंबर 10 ला का म्हणून आलेला आहे, लाईन नंबर 10 ला काय आहे, ए ची व्हॅल्यू आपण इथं 5 केली, कारण ए ची व्हॅल्यू 5 होऊच शकत नाही, कारण ए ला तर तुम्ही आधीच कॉन्स्टंट डिक्लेअर केले. याची व्हॅल्यू पुन्हा प्रोग्राम मध्ये तुम्ही बदलू शकत नाही. एकदा कॉन्स्टंट डिक्लेअर केल्यावर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही बदलू शकत नाही. आता चला तर मग मित्रांनो, आता एक वेगळाच प्रकारचा प्रोग्राम घेऊता जेणेकरून तुम्हाला समजून येईल. प्रोग्राम काय घेऊता आपण, सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा. सर्कल CIRCLE, सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा. त्याचा फॉर्म्युला काय राहतोय मित्रांनो, सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय राहतोय, सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला राहतोय पाय आर स्क्वेअर. हा सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. चला तर मग आता पाय आर स्क्वेअर ह्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करू आपण. फाइंडिंग ऑफ फाइंडिंग एरिया ऑफ सर्कल. तर सेम सगळं हे हेडर फाइल्स हे सेम राहणार आहे. इथं कॉन्स्टंट मध्ये इथं पाय डिक्लेअर करायचं आपण, PY पाय. एरिया ऑफ सर्कलच्या पायची व्हॅल्यू आपण आधीच कॉन्स्टंट ठेवूया. पायची व्हॅल्यू काय, 22/7. व्हेरिएबल पाय डिक्लेअर करायचं 22/7. 22/7 ला काय लिहू शकतो आपण, 3.14 ही व्हॅल्यू आपण लिहू शकतो, 3.14. आणि ही व्हॅल्यू कशामध्ये मित्रांनो, याचा डाटा टाईप काय, याचा डाटा टाईप आहे फ्लोट, FLOAT फ्लोट. याचा डाटा टाईप फ्लोट आहे. तर आता ही व्हॅल्यू कॉन्स्टंट झाली. ही प्रोग्राम मध्ये तुम्ही कुठेही बदलू शकत नाही. जर मी इथं प्रयत्न केला पायची व्हॅल्यू बदलायचा, PY = 5.14
समथिंग. तर मग पायची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट डिक्लेअर केली तर ती कॉन्स्टंट आहे म्हणून ती बदलणार नाही. इथं एरर येणार, या प्रोग्राम मध्ये एरर येणार, म्हणून इथं व्हॅल्यू ही बदलू शकत नाही एकदाच कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिक्लेअर केल्यानंतर. आता मित्रांनो आपण आता यासाठी आपल्याला युजर कडून रेडियस हा युजर कडून घ्यावा लागेल आपल्याला. हा जे आर दिसत आहे ना मित्रांनो फॉर्म्युलामध्ये, फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. पाय तर आपल्याकडे आहे, पाय तर युनिव्हर्सल आहे 3.14 म्हणजे 22/7. 22/7 ला डिवाइड केल्यानंतर 3.14 येते. तर पायची व्हॅल्यू 3.14 आहे. आणि आरची व्हॅल्यू आपल्याला कोण देणार, युजर म्हणजे कोण, तुम्ही आम्ही. तर प्रिंट एफ फंक्शन लिहून युजरला मेसेज द्यायचा की एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस. एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस. मग युजर काय करेल मित्रांनो, रेडियसची व्हॅल्यू ही एंटर करेल. रेडियसची व्हॅल्यू ही एंटर करेल युजर. मग ती रेडियसची व्हॅल्यू आपल्याला कशात घ्यायची मित्रांनो, स्कॅनएफ मध्ये. स्कॅनएफ मध्येच म्हणजे स्कॅनएफ नावाचा फंक्शन डिक्लेअर करून त्यात %d हे ऍक्सेस स्पेसिफायर लावून त्याची व्हॅल्यू ऍड्रेस ऑफ आर वर ठेवून द्यायची. आर काय आहे मित्रांनो, आर तर व्हेरिएबल आहे, पण इथं आपण व्हेरिएबल डिक्लेअरच केलं नाही. तर मग वाट कशाची बघता, डिक्लेअर करा की फ्लोट आर आपण इथं डिक्लेअर केला. आर डिक्लेअर केला नसता, आरची व्हॅल्यू दिली नाही, कारण आरची व्हॅल्यू तर इथे युजर देणार आहे, कारण ती युजर कडून घेतली आहे. आणि ह्याला फ्लोट मध्ये का म्हणून डिक्लेअर केलं, आरचा डाटा टाईप का फ्लोट बनविला आपण, कारण आर हा रेडियस आहे आणि रेडियस पॉइंट मध्ये सुद्धा असू शकतो. रेडियस 2.0 सुद्धा असू शकतो, सर्कलचा पॉइंट मध्ये सुद्धा असू शकतो रेडियस. आणि तुम्ही म्हणता सर मग याला कॉन्स्टंट मध्ये का डिक्लेअर केला नाही. आर ला जर कॉन्स्टंट डिक्लेअर केलं मित्रांनो तर प्रत्येक सर्कलचा रेडियस हा डिफरंट असू शकते. कोणता सर्कल हा छोटा असू शकते, कोणता सर्कल हा मोठा असू शकते, याचा रेडियस हा डिफरंट असू शकते. प्रत्येक सर्कलचा रेडियस हा डिफरंट असू शकते, म्हणून मी आर काय केलं, आर हे कॉन्स्टंट बनविलं नाही. तर मग इथं आरची व्हॅल्यू, इथं व्हॅल्यू जी एंटर केली युजरनी ती हे ऍड्रेस ऑफ आर वरती जाणार. ऍड्रेस ऑफ आर. मित्रांनो इथं आपली एक चुकी झाली, माहिती का मित्रांनो, काय चुकी झाली ती जर तुम्ही हुशार असताना तर ती तुमच्या लक्षात येईल. ऍड्रेस ऑफ आर, इथं तर फ्लोट डिक्लेअर केलाय आपण आर, मग इथं %d वरती कसं घेताव, इंटिजर वरती व्हॅल्यू कशी घेताव. तर मग इथं एफ करावं लागेल, %f केल्याने इंटिजर वरती व्हॅल्यू जाईल. आणि इथं डिस्प्ले करताना आपल्याला रिझल्ट आहे जे की फ्लोट मध्ये रिझल्ट डिस्प्ले करायचा. आणि मित्रांनो हे सगळा रिझल्ट डिस्प्ले कशात करायचा, आता हा फॉर्म्युला आपल्या कामाला येईल. फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू तर आपण घेतलेली आहे लगेच. एरिया एरिया नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा. मग एरियाची व्हॅल्यू काय राहील, एरिया पण फ्लोटच राहील मित्रांनो, एरिया पण फ्लोटच राहील. मग इथं एरिया सुद्धा आपण डिक्लेअर करूया आर सोबत, एरिया. इथं काय झालं मग, आता फ्लोट आर सुद्धा डिक्लेअर झाला, फ्लोट एरिया सुद्धा डिक्लेअर झाला. एरियाला काय, एरिया ऑफ सर्कलचा काय फॉर्म्युला आहे मग मित्रांनो, पाय आर स्क्वेअर. तर मग इथं पाय देऊया आपण, PY. पाय तर आपण डिक्लेअर केलेला आहे 3.14, त्याची व्हॅल्यू इथं आली. पाय आर स्क्वेअर म्हणजे पाय इंटू हे स्टार मार्क मित्रांनो, पहा स्टार मार्क म्हणजे यात इंटू असते, मल्टिप्लिकेशन. पाय इंटू आर स्क्वेअर तर आपण या मित्रांनो ह्याच्यात टाईप करू शकत नाही. आर स्क्वेअर म्हणजे काय राहतं मित्रांनो माहिती का तुम्हाला,
मॅथमॅटिकमध्ये आर स्क्वेअर म्हणजेच आर ची व्हॅल्यू कोण समजा आता 5 आहे. 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. मग 5 च्या स्क्वेअरला याला आपण असं सुद्धा लिहू शकतो ना, 5 इंटू 5. तर आन्सर किती येईल? ह्याचं पण आन्सर 25 येईल. तसंच या आर ला आपण काय लिहू शकतो? आर इंटू आर आपण असं लिहू शकतो. आन्सर जे ह्याचं आन्सर येईल का तेच ह्याचं सुद्धा तेच आन्सर येईल मित्रांनो. जसं की इथं 25 आणि 25 सारखंच आन्सर आलेला आहे. तर बहुतेक तुम्हाला समजलं असेल. तर आर स्क्वेअरला आपण आर इंटू आर असं सुद्धा लिहू शकतो मित्रांनो, आर इंटू आर. तर मग फॉर्म्युला काय होईल मित्रांनो त्याचा? पाय इंटू आर इंटू आर. आर इंटू आर म्हणजे काय झालं? आर स्क्वेअर. याला क्लोज करून टाकूया. हे क्लोजिंग स्टेटमेंट पहा मित्रांनो, मी प्रत्येक स्टेटमेंट झाल्यानंतर हे सेमी कॉलम वापरत आहे, म्हणजे हे हा स्टेटमेंट क्लोज झालेला आहे. हे क्लोज करणं गरजेचं आहे, नाहीतर एरर येईल. डेंजरस एरर येईल. एरर हा शत्रू राहतो प्रोग्रामरचा. तर ते एरर अवॉइड करणे हेच प्रोग्रामरची खासियत असते मित्रांनो. एरिया, CIRCLE, सर्कल एरिया. सर्कलचा एरिया फ्लोट मध्ये एरिया, AREA. आता पहा मित्रांनो, इथं आउटपुट येईन का? तर इथं आउटपुट येईन का ते आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पहा. आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. आता हे इथं काय मागत आहे आपल्याला? रेडियस एंटर करायला सांगत आहे. आपण 12.5 हा रेडियस टाकूया. युजरनी कोण टाकला? आपण, युजरनी. आणि मग आता सर्कलचा एरिया किती आलेला आहे? 490.62. सर्कलचा एरिया किती आलता मित्रांनो? 490.62. आपण रेडियस काय टाकला होता? 12.5. तर आता हे एरिया बरोबर आहे का नाही ते कसं समजणार मित्रांनो? चला तर मग कॅल्क्युलेट करूया. रेडियस पायची व्हॅल्यू काय? 3.14 इंटू रेडियस काय? 1.2.5 इंटू 1.2.5. दोनदा का केलं? कारण तिथं आर स्क्वेअर आहे. पहा मित्रांनो, आन्सर काय आले? 490.2625. हे बरोबर आपला आन्सर आलेला आहे आणि आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन झालेला आहे. आता तुम्ही कितीदाही हा प्रोग्राम रन करू शकता, प्रत्येक रेडियस टाकू शकता. आता परत हा कंपायलर एकदाच रन करू शकतो प्रोग्राम, पण कितीदाही तुम्ही रन करू शकता हा प्रोग्राम. कंपायलर जरा प्रॉब्लेम देत आहे, तर तुम्हाला तर ह्या कंपायलर बाबत माहितीच आहे. तर चला आपण दुसरा प्रोग्राम पाहूया. हे प्रोग्राम बहुतेक तुमच्या लक्षात आलेला असेल. आपण कॉन्स्टंट आता पायची व्हॅल्यू इथं जर चेंज करायला गेला, आपण पायची व्हॅल्यू जर इथं जर चेंज करायला गेला तर आपल्याला एरर हा येणार. पायची व्हॅल्यू जर चेंज करायला गेलं तर आपल्याला एरर हा येणार. तर ते एरर येऊ नये म्हणून मित्रांनो आपण पायला कॉन्स्टंट डिक्लेअर केलेला आहे. तर मित्रांनो आता आपण कॉन्स्टंटचे पाहिलं. आता आपण युजर डिफाईन डाटा टाईपचा टाईप डेफ आणि इनम हा कीवर्ड प्रोग्राम मध्ये कुठं आणि कसं वापरतात ते पाहूया. तर चला तर मग आता आपण टाईप डेफची थिअरी आणि ते सर्व आपण पाहिलेलं आहे. आता आपण टाईप डेफ आणि इनमचं प्रोग्राम्स घेऊया. याची थिअरी प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर ती बघून घ्या. हॅश इन्क्लूड stdio असे दोन ओपनिंग क्लोजिंग टॅग घ्यायचे.
stdio.h आणि सेम हॅश इन्क्लूड करून घ्यायचं हे इनपुट आउटपुट. हे काय इन्क्लूड करून घेतले आपण? हेडर फाईल. कोणती हेडर फाईल आहे ही? इनपुट आउटपुट स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल आणि ही conio.h इनपुट आउटपुट हेडर फाईल, कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. ह्या दोन हेडर फाईल्स परत घेतलेल्या आहेत. वरची प्रिंटएफ आणि स्कॅनएफ साठी यूज होती, ही क्लिअर स्क्रीन आणि गेट CHE साठी ही खालची यूज होती. त्यानंतर वाईड मेन फंक्शन लिहूया. वाईड मेन, त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये आपण आपला प्रोग्राम स्टार्ट करूया. तर आधी आपण काय करूया मित्रांनो, टाईप डेफ पाहूया. TYPE टाईप डेफ नावाचा कीवर्ड यूज करायचा मित्रांनो. हा कीवर्ड टाईप डेफ, त्याचा सिंटॅक्स तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो. टाईप डेफ इंट टाईप डेफ हा कीवर्ड वापरायचा, नंतर डाटा टाईप आणि नंतर व्हेरिएबल. टाईप डेफ डाटा टाईप आणि व्हेरिएबल. INT हा टाईप डेफ डाटा टाईप डेफ वापरायचा, त्यानंतर डाटा टाईप आणि हा व्हेरिएबल नेम काय इथं? नंबर. त्यानंतर आपण नंबरला व्हॅल्यू द्यायची NUMBER नंबर. व्हेरिएबल काय डिक्लेअर केला इथं आपण? ए ला व्हॅल्यू काय देऊ आपण? 10. ए ची व्हॅल्यू 10. त्यानंतर हा अशीच व्हॅल्यू सेम, आता जशी आपण ए ला डिक्लेअर केली का तशीच व्हॅल्यू आपण बी ला सुद्धा डिक्लेअर करूता. आणि बी ची व्हॅल्यू आपण काय देऊता मित्रांनो? बी ची व्हॅल्यू देऊता आपण 20. आणि या दोघांचं सम आपण कॅल्क्युलेट करूतात. प्रिंटएफ फंक्शन लावता. या फंक्शन मध्ये %d का म्हणून घेतला आहे मित्रांनो? तर इथं हे %d ऍक्सेस स्पेसिफायर घेतलेला आहे, कारण आपण हे इंटिजर मध्ये डिक्लेअर केलेलं आहे. नंबर्स A + B हे असं आपण डिक्लेअर केलं, ह्याला क्लोज केलं. आता पाहूता हा प्रोग्राम तर मी लिहून घेतलेला आहे. आधी आपण पाहूता हा प्रोग्राम रन होतो का. मित्रांनो इथं आता एक गोष्ट राहिली आपली, ती क्लिअर स्क्रीन. CLR म्हणजे क्लिअर आणि SCR म्हणजे स्क्रीन, क्लिअर स्क्रीन. आणि आता गेट CH हे नावाचे दोन फंक्शन आपण इन्क्लूड करून घेऊ. गेट CHE तुम्हाला माहिती मित्रांनो, क्लिअर स्क्रीन आणि गेट CH हे फंक्शन कशासाठी वापर होतात प्रिव्हियस लेक्चर. तर आउटपुट पहा मित्रांनो, आउटपुट आपलं ऍक्युरेट आलेलं आहे. 30 हे आउटपुट आपलं आलेलं आहे, कारण सम ए ची आणि बी ची सम किती होती मित्रांनो? 30. ए ची आणि बी ची सम ही 30 होती. तर मित्रांनो आता हे प्रोग्राम तुम्हाला समजून सांगतो. या प्रोग्राम मध्ये टाईप डेफ नावाचा आपण कीवर्ड यूज केला आहे. इंटिजर काय? हा डाटा टाईप आहे आणि हे काय? व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलची ही जाते नंबर, या व्हेरिएबलची ही जाते आणि ह्या नंबरला आपण काय केलं आहे? कन्वर्ट केला आहे टाईप डेफ म्हणजे फंक्शन मध्ये कन्वर्ट केला आहे, फंक्शनच म्हणायलो. आता हे काय झालं? नंबर काय झाला? सॉरी, फंक्शन नाही, हा नंबर काय झाला? डाटा टाईप झाला. आता ह्या नंबरला आपण डाटा टाईप म्हणजे एक जात झाला, डाटा टाईप झाला. जसे इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे कसे डाटा टाईप होते, तसेच आता हे नंबर सुद्धा डाटा टाईप झाला. त्याची जात कोणती झाली? इंटिजर. ही इंटिजर त्याची जात झाली. आता इथं काय झाले मित्रांनो? नंबर हा एक डाटा टाईप झाला,
त्यानंतर आपण आता डिक्लेअर करताना कसं करतो, डाटा टाईप व्हेरिएबल नेम. आता डाटा टाईप नंबर झालाय, आता इथून पुढे आपण नंबरलाच डिक्लेअर करणार. डाटा टाईप व्हेरिएबल डिक्लेअर नंबर सोबत करणार, कारण नंबर आता डाटा टाईप झालेला आहे. व्हेरिएबल ए यावर 10 व्हॅल्यू असाइन केली आणि ही व्हेरिएबल ची जात कोणती, हे इंट जात आहे. कारण का, हा नंबर आता डाटा टाईप आहे आणि त्याची जात इंट आहे. म्हणून इथं युजरनी डिफाईन केलेला आहे टाईप डेफ कीवर्ड वापरून. इथं हा नंबर आता डाटा टाईप झालेला आहे, हा युजर डिफाईन डाटा टाईप झाला. तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आणि त्यानंतर आपण हे उत्तर बरोबर येणार आहे का नाही हे पाहण्यासाठी हे डाटा टाईप हे क्लिअर झालेत का नाही, हे जर डाटा टाईप नसते, समजा इथंच आपण टाईप डेफ हा कीवर्ड वापरलाच नसता, तर इथं एरर आला असता, कारण हे नंबर हे प्री डिफाईन डाटा टाईप नाही आहेत. इथं मग युजर डिफाईन डाटा टाईप बनविले कुणी, युजरनी. युजर डिफाईन डाटा टाईप हे नंबर बनविले, मग हे नंबर आता हे डाटा टाईप म्हणून कन्सिडर केले जातील. आणि म्हणून तर आन्सर मध्ये एरर आलं नाही आणि आपल्याला आन्सर भेटलं A+B चं. A+B चं आन्सर काय भेटलं मग आपल्याला, 10 + 20 = 30 हे आन्सर आपल्याला आउटपुटला आलेला आहे. म्हणजेच आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. म्हणजे टाईप डेफ हा कीवर्ड वापरणं समजलं का मित्रांनो, टाईप डेफ कीवर्ड कुठं आणि कसं वापरतात. तर आता आपण इनम या कीवर्डचा वापर कसा करायचा ते पाहूया. सर्व सारखंच असतंय, फक्त हे प्रिंटएफ फंक्शन, हे क्लिअर स्क्रीन आणि गेट सी बाकीचे फंक्शन्स तर सारखेच राहतात. हे सर्व स्ट्रक्चर तर सारखंच राहते. आता इनम कीवर्ड कसं वापरायचं ते पाहूया. इनम ENUM इनम. आधी आपण काय करूया मित्रांनो, इनम हे मेन फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करूया. इनमच्या व्हॅल्यू आपण कशा, तुम्हाला आठवते का मित्रांनो, इनमच्या व्हॅल्यू आपण कशा दिलत्या, इनम मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अशा आपण व्हॅल्यू दिलत्या इनमच्या. इनम व्हेरिएबल नेम दिलता आणि व्हॅल्यू दिलत्या. ENUM इनम. इथं नाही, आपण मध्येच डिक्लेअर करू आहे का, हा इथंच डिक्लेअर करू. आधी इथं डिक्लेअर करून बघू, नंतर वर डिक्लेअर करून बघू, दोन्हीत फरक काय राहते. जर इथं जर रन झालं तर मग वर कशाला डिक्लेअर करायचा. इनम डे नावाचा आपण एक हे बनवू. त्यानंतर इथं कर्ली ब्रेसेस वापरायचे मित्रांनो, कर्ली ब्रेसेस, याला कर्ली ब्रेसेस म्हणतात. त्यामध्ये मंडेचा MON मंडे, TUS ट्यूजडे, WED वेनसडे, THU थर्सडे, FRI फ्रायडे, SAT सॅटरडे, SUN संडे हो या मंडे. नो मित्रांनो. तर आता इथं पहा मित्रांनो, आता इथं काय झालंय मित्रांनो, हे आपण डिक्लेअर केलं. मी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो, त्याचं टेन्शन घेऊ नका. आधी मला सर्व प्रोग्राम लिहू द्या, त्यानंतर मी तुम्हाला प्रोग्राम हा एक्सप्लेन करून दाखवतो. टुडे नावाचा आपण व्हेरिएबल, त्याच्या व्हॅल्यू देऊ वेडनेसडे, ही व्हॅल्यू देऊ आपण, त्याला क्लोज करून टाक. त्यानंतर प्रिंट मध्ये इथं आपण प्रिंट करूया, प्रिंट एफ फंक्शन मध्ये आपण काय करूया, %d लावता, %d. यामध्ये आपण टुडे या फंक्शनला, टुडे या व्हेरिएबलला प्रिंट करूया. आता हा प्रोग्राम रन होतो का नाही पाहूया मित्र. एक एरर आलेला आहे, स्टेटमेंट मिसिंग सेमीकॉलम. हे पहा मित्रांनो, खूप 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 म्हणजे हा प्रोग्राम का नाही, प्रोग्रामिंग ही अशी गोष्ट आहे जिथे एक छोटसा हा स्टेटमेंट जरी राहिला तर पूर्ण प्रोग्रामला एरर येतो मित्रांनो. एक छोटसा हा सेमीकॉलम जरी राहिला तरी. आता आपण पाहिलं, हे पहा मित्रांनो, आन्सर काय आले 2, तर ते आन्सर 2 कसं आलं ते घ्या. आता लक्षात घ्या, इथे आन्सर 2 आले, फक्त एवढंच लक्षात घ्या. ते आन्सर 2 कसं आलं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो.
आता मित्रांनो इनम कीवर्ड मध्ये आपण थेरी पाहत असताना बघितलं होतं, इनम हे एक युजर डिफाईन कीवर्ड आहे. कीवर्ड म्हणजे युजर डिफाईन म्हणजे आता हे काय आहे, एक व्हेरिएबल आहे. हे इनम हे कीवर्ड आहे, ती युजर डिफाईन डाटा टाईप बनविण्यासाठी आहे. आता या डे ला काय करायचं, आपल्याला युजर डिफाईन डाटा टाईप बनवायचंय. ह्या डे मध्ये मग व्हॅल्यूज द्यायच्या. व्हॅल्यूज देऊ शकता तुम्ही संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे अशा व्हॅल्यूज देऊ शकता तुम्ही. तर त्या व्हॅल्यूजला आकडे कसे राहतील मित्रांनो, म्हणजे आकडे म्हणजे या व्हॅल्यूजला जर आपल्याला मंडे हे डिस्प्ले करायचं असेल तर इथं 0 येईल. जर आपल्याला ट्यूजडे डिस्प्ले करायचं असेल तर 1, वेडनेसडे 2, 3, 4, फ्रायडेला 4, सॅटरडेला 5 आणि संडेला 6. हे असे 0 पासून स्टार्ट होते मित्रांनो. हे 0 पासून स्टार्ट होते. 0 पासून स्टार्ट होते. हे असे सिरियल वाईज 0 पासून स्टार्ट होणार, 0 ते 6 पर्यंत. ही प्रत्येकाची व्हॅल्यू तुम्हाला आता मी सांगितली. आता ही व्हॅल्यू का म्हणून सांगितली, कारण इथं आउटपुट मध्ये ती व्हॅल्यू प्रिंट होऊन येईल. आता इथं जर आपण वेनसडे टाकलं तर ती वेनसडे हे आउटपुट मध्ये किती नंबरला आहे, 2 नंबरला. तर आउटपुट काय आलं आपलं, 2 आलं. जर आपण फ्रायडे टाकलं असतं तर आउटपुट काय येईल, 4 येईल. चला तर मग आता आपण फ्रायडे टाकून बघू. इथं वेडनेसडे टाकले ना, इथं फ्रायडे टाकून बघू. FRI फ्रायडे. आता आपण हा प्रोग्राम रन करून बघू. पहा मित्रांनो, आउटपुटला काय आले, आता इथं 4 आले आउटपुटला. तर आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. इनम डे टुडे फ्राय. आता ही प्रोग्राम तुम्हाला सांगून देतो. हे आपण तिथं सर्व डिक्लेअर केले. हे वेडनेसडे, ट्यूजडे, फ्रायडे हे सगळे डेज ऑफ द वीक डिक्लेअर केले. मग हे डेज काय व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल मध्ये एवढ्या व्हॅल्यू स्टोअर आहेत आणि हे डेज व्हेरिएबल आहे. त्याला मग इनम हा कीवर्डनी हा डेज व्हॅल्यू काय झाला, व्हेरिएबल हा डेज व्हॅल्यू काय झाला, युजर डिफाईन फंक्शन, युजर डिफाईन डाटा टाईप झाला. सॉरी, युजर डिफाईन डाटा टाईप झाला. हा डे युजर डिफाईन डाटा टाईप झाला. हे कीवर्ड वापरण्याने, युजर हे कीवर्ड वापरला आणि हे डे युजर डिफाईन डाटा टाईप झाला. आणि टुडे हा काय आहे, व्हेरिएबल आहे. आणि ह्या व्हेरिएबल वरती फ्रायडे ही व्हॅल्यू टाकलेली आहे. फ्रायडे व्हॅल्यू टाकली म्हणून इथं 4 प्रिंट झालाय. या कर्ली ब्रेसेस मध्ये जे लिहिता मित्रांनो, हे 0 पासून स्टार्ट होईना, 0 पासून 0, 1, 2, 3, 4 आणि किती पण व्हॅल्यूज असतात. इथं पुढे जर व्हॅल्यू असते संडे, मंडे, ट्युजडे, मंडे, मून, सॅटरडे असं काही जरी पुढे राहिलं असतं तरी आणखीन हे 6, 7, 8, 9, 10 असं चाललं असतं. पण हे 0 पासूनच स्टार्ट झालं असतं. 0 पासून असं फर्दर स्टार्ट गेलं असतं. नंतर इथं कोणती व्हॅल्यू टाका, तुम्हाला त्याचं नंबर, त्याचा नंबर भेटून जाईल. त्याचा नंबर, कारण इथं पर्सेंट डी केले आपण, त्याचा नंबर म्हणून त्याचा नंबर भेटून जाईल. प्रिंट एफ करून टुडेची व्हॅल्यू काय टाकली, फ्रायडे. ह्या फ्रायडेचा नंबर आपल्याला भेटून जाईल. इथे पर्सेंट डी केले आपण म्हणून नंबर, इंटिजर नंबर हा भेटून जाईल त्या फ्रायडेचा. कळलं का मित्रांनो? तर हे युजर डिफाईन आणि युजर डिफाईन फंक्शन्स दोन्ही आपण युजर डिफाईन डाटा टाइप्स दोन्ही आपण युजर डिफाईन डाटा टाइप संपले आहे. इनम आणि हे टाइप डेफ. तर होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. या इनम आणि टाइप डेफ वर क्वेश्चन कसे पडतात मित्रांनो सांगू का? तर 2-2 मार्काचे क्वेश्चन याच्यावर पडतात किंवा 4 मार्काचा जर पडला तर तुम्हाला हे प्रोग्राम, मी जे आता दोन्ही प्रोग्राम शिकविलेत आणि प्लस थेरी, हे दोन्ही तुम्हाला लिहावं लागेल मित्रांनो. हे आता इतके प्रोग्राम्स आणि थेरी, हे पूर्ण प्रोग्राम आणि टाइप डेफचा सुद्धा पूर्ण प्रोग्राम आणि थेरी हे तुम्हाला लिहावं लागेल. हे प्रोग्राम तुम्ही स्क्रीन पॉज करून लिहून घ्या मित्रांनो. प्रत्येक प्रोग्राम स्क्रीन पॉज करून लिहून घ्या. जर लिहायचा कटाळा येत असेल तर पुढं आपण पीडीएफ सुद्धा देणार आहोत. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रोग्राम सुद्धा भेटून जातील. तर पण तात्पुरतं तरी तुम्ही लिहून घ्या असं माझं म्हणणं आहे. तर होप की तुम्हाला समजेल असेल मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आपला पुढचा प्रोग्राम पाहूया, डाटा टाइप कन्वर्जन, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट.
तर आता हे हे मी डिलीट करतो, हे सुद्धा मी डिलीट करतो. सर्व प्रोग्रामचं स्ट्रक्चर हे सारखंच राहणार आहे. हॅश इन्क्लूड सर्वात राहणार आहे, वाईड मेन सर्वात राहणार आहे, क्लिअर स्क्रीन, गेट सीएच हे सर्वात राहणार आहेत, प्रिंटएफ स्कॅनएफ सुद्धा सर्वात राहणार आहेत. तर आता आपण आधी पाहूता इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन. आधी आपण इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन पाहूता. इम्प्लिसिट म्हणजे आपण आधी आपली थिअरी सुद्धा बघितली होती मित्रांनो. इम्प्लिसिट मध्ये आपण काय बघितलं होतं मित्रांनो? इम्प्लिसिट मध्ये आपण काय बघितलं होतं? तर इम्प्लिसिट मध्ये आपण इम्प्लिसिट काय राहते? IM इम्प्लिसिट IMP. इम्प्लिसिट मध्ये काय राहते मित्रांनो? तर टाईप कास्टिंग इज डन बाय कंपायलर. म्हणजे हे आपलं जे कंपायलर आहे का मित्रांनो, त्याच्याद्वाराच टाईप कास्टिंग ही केली जाते आणि ती ऑटोमॅटिक टाईप कास्टिंग केली जाते. म्हणजे जर आपण फ्लोट मध्ये समजा फ्लोट मध्ये जर इंटिजर व्हॅल्यू दिली, फ्लोट मध्ये जर इंटिजर व्हॅल्यू जी दिली, तर तो व्हॅल्यू डिस्प्ले करताना 9 पॉइंट समथिंग असं 00 काहीतरी डिस्प्ले करून देईल. तर तशी का म्हणून डिस्प्ले करणार ते? कारण ते इंटरनली ते तसं बिहेव करते. तर पाहूता ते कसा बिहेव करते प्रोग्रामद्वारे समजून घेईन, तुम्हाला समजून येईल. मी तुम्हाला म्हणलं होतं प्रोग्रामद्वारे मी तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगेन. फ्लोट, आपण फ्लोट हा डाटा टाईप डिक्लेअर करूया, व्हेरिएबल बनवूया. व्हेरिएबल काय बनवायचा? फ्लोटचा व्हेरिएबल NUM नम नावाचा हा व्हेरिएबल बनवूया. त्या व्हेरिएबल वर व्हॅल्यू काय देऊता आपण? फ्लोट वर आपण व्हॅल्यू देऊया 9. जसं की बोललो तसं आपण फ्लोट वर 9 व्हॅल्यू देऊया. 9 व्हॅल्यू आपण दिलेली आहे फ्लोट वर, त्याला क्लोज केलं. तर आता काय होईल मित्रांनो? आता ही 9 व्हॅल्यू तर इंटिजर आहे, आपण तर दिली ती फ्लोट डाटा टाईप वर. तर ते कंपायलर काय करणार? त्या इंटिजर डाटा टाईपला फ्लोट मध्ये कन्वर्ट कर. इंटिजर डाटा टाईपला इंटिजर ह्या व्हॅल्यू आहे का, या व्हॅल्यूला फ्लोट डाटा टाईप मध्ये कन्वर्ट करणार. आणि ते कसं इंटरनली करणार? त्यांनी केलं की आपण पाहूता ते कसं केलं, ते कसं कळणार आपल्याला? प्रिंट एफ हे फंक्शन वापरून आपल्याला ते त्यांनी केले का नाही ते समजणार. प्रिंट एफ यामध्ये आपण %f टाकूया. %f. आता व्हॅल्यू काय येईल ह्याच्यानंतर आपण पाहूता NUM नम हे व्हेरिएबल डिस्प्ले करून टाकूया आपण. आता ह्याची व्हॅल्यू आधी बघूया. व्हॅल्यू पहा मित्रांनो, व्हॅल्यू काय आलेली आहे तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा. 9.000 अशी ही व्हॅल्यू आलेली. तर ती कशी आली व्हॅल्यू? पण एंटर तर आपण 9च केलं, तर ती व्हॅल्यू कसं काय आली मग? तर मित्रांनो इथं काय झाले, फ्लोट हा झाला डाटा टाईप, हा झाला इंटिजर, हा झाला व्हेरिएबल. हे व्हॅल्यू इथं जर 9 पॉईंट समथिंग असते तर आपण इथं ते डिस्प्ले करून आलं असतं, पण इथं ते इंटिजर व्हॅल्यू नंबरची जात फ्लोट आहे आणि आपण डिस्प्ले फ्लोटला केले. तर मग नंबरवर काय आहे 9. तर कंपायलर काय करणार? इम्प्लिसिट टाईप कास्टिंग मध्ये त्या 9ला 9.000 असं कन्वर्ट करणार. इम्प्लिसिट कन्व्हर्जन डाटा टाईपचं इम्प्लिसिट कन्व्हर्जन, इंटिजर डाटा टाईपचं फ्लोट डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन झालं, ते बी इम्प्लिसिट झालं, ते बी कंपायलरद्वारे. हे सर्व आपण केलेलं नाही मित्रांनो, कंपायलरद्वारे केले ना. आपण एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग करतो. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग म्हणजे युजरद्वारा केलेली म्हणजे आपण केलेली. आता आपण इम्प्लिसिट पाहिली, आता आपण एक्सप्लिसिट पाहूता. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग मध्ये काय होतंय मित्रांनो? सेम हे स्ट्रक्चर राहणार आहे, हेच प्रोग्राम राहणार आहे, पण थोडेसे चेंजेस यात राहणार आहेत. थोडेसे चेंजेस मध्ये इथं फ्लोटची व्हॅल्यू आपण नम अशी डिक्लेअर करूता. नम ही डिक्लेअर करूता. क्लिअर स्क्रीन ही इथंच राहू देऊ. आणखीन एक फंक्शन घेऊता इंटिजर नावाचा, इंट हे फंक्शन घेतलं, त्याला आपण num2 करूता, NUM2 num2 ही व्हॅल्यू करूता. आणि त्याला आपण num2 ला काय देऊता? आपण
num2 ला आपण व्हॅल्यू देऊ ता 11. num2 ला आपण व्हॅल्यू 11 दिलेली आहे मित्रांनो. इथं मी आधी प्रोग्राम लिहितो आणि नंतर मी तुम्हाला समजून सांगतो प्रोग्राम कसा आला. त्यानंतर num2 वरती ही फ्लोट टाकायचा आहे. FLOAT. फ्लोटला काय करा तुम्ही ब्रॅकेट मध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. फ्लोट आणि बी म्हणजे कोणती ती व्हॅल्यू आणि ए म्हणजे कोणती हा नम. इथं आपण नम देऊचा हे फ्लोट आणि इथं num2 NUM2. हे मागच्या प्रोग्रामचं मित्रांनो ते खाल्लं त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही जे आता मी टाईप करत आहे त्याच्यावरच लक्ष द्या. तुम्ही या गोष्टींवर लक्ष देऊ नका. इथं आपण प्रिंट नम ला प्रिंट करणार आहोत आपण. %f करून VALU value of num equal to %. इथं एक चुकी झालेली आहे मित्रांनो. इथं असं डबल कोटेशन मध्ये येणार, सिंगल कोटेशन झाले आपल्याकडून. इथं कोणती व्हॅल्यू डिस्प्ले करायची मित्रांनो तर इथं आपण ही नम ही व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकायची. आता इथं काय झाले मित्रांनो ते तुम्हाला सविस्तर मी सांगतो. आधी एक्सप्लेन करतो नंतर तुम्ही आउटपुट पाहून घ्या. फ्लोट हा काय आहे डाटा टाईप. याने काय डिक्लेअर केला नम हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. इंट काय आहे हा डाटा टाईप num2 इंटनी डिक्लेअर केला. त्याची व्हॅल्यू 11 दिलेली आहे. इथं युजरनी 11 व्हॅल्यू दिलेली आहे. क्लिअर स्क्रीन हा फंक्शन केला. नम जो आहे मित्रांनो हा नम फ्लोटचा नम वरती आपण num2 टाकलेला आहे. नम वरती num2 असं डायरेक्ट जाईल का मित्रांनो असं म्हणजे नमची जात काय आहे फ्लोट आहे आणि नमची जात फ्लोट आहे आणि num2 ची जात काय आहे इंट आहे. तर मग कसं जाईन असं डायरेक्ट. त्यामुळं इथं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला आधी नमची जात लिहावी लागेल फ्लोट आणि मग नंतर num2 जे व्हेरिएबल टाकायचं आहे ते लिहायचा नंतरनी. आता ज्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकायची आहे समजा तुम्हाला नम मध्ये व्हॅल्यू टाकायची आहे NUM नम मध्ये तर त्याचा काय करायचा डाटा टाईप ब्रॅकेट मध्ये लिहायचा. त्याचा जर इंट डाटा टाईप असला तर इंट लिहायचा. त्याचा जर फ्लोट डाटा टाईप असला तर फ्लोट लिहायचा ब्रॅकेट मध्ये. त्याचा डाटा टाईप फ्लोट आपण ब्रॅकेट मध्ये लिहायचा. नंतर कुण्या नंबरची व्हॅल्यू टाकायची आहे आपल्याला या num2 ची व्हॅल्यू इंटिजर आहे. ती जर फ्लोट असती तर अशी डायरेक्ट टाकून दिली असती ना. नम वरती ती जर व्हॅल्यू जर फ्लोट असती तर आपण अशी डायरेक्ट टाकून दिली असती. नम वरती num2 असा टाकून दिला असता डायरेक्ट. असा करून असा टाकून दिला असता. नम वरती num2 असा डायरेक्ट टाकून दिला असता. पण असं टाकता येत नाही कारण ह्याची व्हॅल्यू ह्याची डाटा टाईप हा इंट आहे आणि याचा डाटा टाईप हा फ्लोट आहे. तर मग त्यासाठी कन्व्हर्जन लागते एक्सप्लिसिट कन्व्हर्जन डाटा टाईप कन्व्हर्जन. तर मग ह्या num2 ह्या फ्लोट व्हॅल्यू इथं num2 घ्यायचं कारण का num2 आपल्याला कन्वर्ट करायचं आहे फ्लोटिंग नंबर मध्ये. आधी num2 फ्लोटिंग नंबर मध्ये कन्वर्ट होणार नंतर ह्याच्यावर जाऊन स्टोअर होणार. num2 हा फ्लोटिंग नंबर मध्ये कन्वर्ट होणार. हा num2 फ्लोटिंग नंबर मध्ये कन्वर्ट झाला नंतर याच्यात जाऊन स्टोअर झाला. कशात ह्या डाटा टाईप मध्ये या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला. कळलं का मित्रांनो.
आता इथं जर व्हॅल्यू जर प्रिंट केली तर आपण इथं प्रिंट एफ करा. इथं ही एक गोष्ट राहिली आपली, प्रिंट एफ. हे सर्व क्लिअर केलं मी, प्रिंट एफ. तर आता पाहू मित्रांनो एरर येईल का व्हॅल्यू, तर एरर सॉल्व करू, पण एरर आलेला नाही मित्रांनो. आता 11.00 ही सक्सेसफुली व्हॅल्यू आलेली आहे. मित्रांनो पहा, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. व्हॅल्यू ऑफ नम इज इक्वल टू 11 आलेली आहे. पण नमची व्हॅल्यू 11 आपण कुणाला दिली ती, ही तर आपण num2 ला दिली ती. मग ही नमला कस काय व्हॅल्यू आली, आणि व्हॅल्यू आली ती आली पॉइंट मध्ये कस काय व्हॅल्यू आली, कारण की आपण इथं मित्रांनो ही 10 नंबरची लाईन पहा. या लाईन मध्ये थांबा, मी तुम्हाला क्लिअर करतो आणखीन. या लाईन मध्ये तुम्ही पहा, या लाईन मध्ये तुम्ही हे नम, हे काय झालं, व्हेरिएबल झाला. या व्हेरिएबलची व्हॅल्यू फ्लोट मध्ये कन्वर्ट केली. का म्हणून, कारण आपल्याला व्हॅल्यू नंबर 2 ची व्हॅल्यू नंबर मध्ये टाकायची होती. नंबर म्हणजे या num2 ची व्हॅल्यू नम मध्ये टाकायची होती. num2 ची व्हॅल्यू आपल्याला नम मध्ये टाकायची होती, कारण नम मध्ये व्हॅल्यू नव्हती ना, आपण नम प्रिंट करायचा होता. आणि पण num2 ची व्हॅल्यू डायरेक्ट टाकता नाही आली, कारण का, ह्याची व्हॅल्यू ह्याचा डाटा टाईप ही डिक्लेअर कशात झालं, इंट मध्ये. ते जर फ्लोट मध्ये डिक्लेअर असता तर आपण डायरेक्ट टाकली असती, नम इज इक्वल टू num2 करून टाकला असताना अशी डायरेक्ट टाकली असती. पण आपल्याला आता कन्वर्ट करावी लागेल, कारण इंटिजरचं फ्लोट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग काय करायचं, नम घ्यायचा, ज्याच्या आपल्याला व्हॅल्यू कन्वर्ट करायची, ह्या नम मध्ये ज्याच्यात टाकायची आपल्याला ती व्हॅल्यू टाकायची. नम घ्यायचा आहे, नम मध्ये व्हॅल्यू टाकायची. पुन्हा नंतर त्या नमचा जी व्हॅल्यू घेतली का आपण, तिचा डाटा टाईप लिहायचा. तिचा डाटा टाईप काय, फ्लोट लिहिला. आणि नंतर जी व्हॅल्यू टाकायची का ती व्हॅल्यू लिहायची, num2. याचा सिंटॅक्स तुम्ही थिअरी लेक्चर मध्ये जेव्हा आपण पीडीएफ वरची मी जेव्हा थिअरी शिकवित होतो, टाईप, डेप आणि enum, त्याचबरोबर इम्प्लिसिट, एक्सप्लिसिट, या सर्वाची जेव्हा मी थिअरी शिकवित होतो तेव्हा मी हे प्रोग्राम घेतले नाही. ते प्रोग्राम आता या लेक्चर मध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. होप की तुम्हाला हे सर्व आता समजलं असेल. आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये आपण अल्गोरिथम्स घेणार आहोत. अल्गोरिथम काय राहतात, फ्लोचार्ट काय राहतात ते पाहणार आहोत. आता आजचा लेक्चर हा टोटली प्रोग्राम मध्ये झालेला आहे. कालचा सुद्धा लेक्चर प्रोग्राम मध्येच गेला आपला. तर असेच प्रोग्राम एक 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 करून क्लिअर होत राहतील तुम्हाला. जरी क्लिअर नाही झाले तरी मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका. आपण जेव्हा या युनिट 1चं मी जेव्हा रिव्हिजन लेक्चर देणार आहे का, तेव्हा मी तुम्हाला सगळे प्रोग्राम परत एकदा सॉल्व्ह करून सांगणार आहे. रिव्हिजन लेक्चर देताना सॉल्व्ह करून म्हणजे एक्सप्लेन करून सांगणार आहे. असे प्रोग्राम असे तुम्हाला टाईप करून राहतील, मी तुम्हाला असेच एक्सप्लेन करून सांगणार आहे. ती कशामुळे वापरलं, कशासाठी वापरलं ते सर्व. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारत जा मित्रांनो. कमेंट करत जा, ते तुमचा हक्क आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुढचे व्हिडिओ आपण नक्कीच टाकू. आपल्याला टोटल हा सी लँग्वेज हे सर्व संपवायचं आहे या सेमिस्टरला. सो थँक्यू अँड बाय बाय.